तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत रतनगडावरती. कमीत कमी बजेटमध्ये रतनगडावरती कसं पोहोचायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रतनगडावरती पोहोचण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या जवळच्या रेल्वे स्टेशनपाशी जायचं आहे. तिकडून लोकल ट्रेन पकडून थेट आपल्याला जायचं आहे कसारा रेल्वे स्टेशनला. कसारा रेल्वे स्टेशनला पोहोचल्याबरोबर आपल्याकडे रतनगडावरती जाण्यासाठी 2 मार्ग असतात. पहिला मार्ग म्हणजे एस-टी आणि दुसरा मार्ग म्हणजे प्रायव्हेट कार. जर तुम्ही अगदीच दोघं-तिघं असाल, तर तुम्हाला निश्चित एस-टीनेच जावं लागेल. कारण प्रायव्हेट कार कमीत कमी ₹3,500 घेते. आणि जर तुमचा 6-7 जणांचा ग्रुप असेल, तर तुम्ही प्रायव्हेट कार करूनच जावा. ₹600 पर पर्सनमध्ये तुम्ही रतनगडला जाऊन परत येऊ शकता. आम्ही देखील वन नाईट कॅम्पिंगसाठी गेलो होतो. ₹3,500 आम्हाला जाऊन परत येणं शक्य झालं. आणि तुम्हाला हवं असेल, तर मी त्या ड्रायव्हरचा नंबर देखील डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून रतनगडावरती पोहोचू शकता. आणि जर तुम्ही कारनी जाणारच असाल मित्रांनो, तर तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा कुठला भेटणार आहे, तर तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी गाडी थांबवू शकता. अशा प्रकारे आम्ही देखील भंडारदरा धरणावरती थांबलो. आणि खरं सांगतो मित्रांनो, खूप छान एक्सपिरियन्स होता भंडारदरा धरणावरती थांबण्याचा. इतकं छान आणि वेल मेंटेन्ड वातावरण आपल्याला इकडे पाहायला भेटतं. अगदीच ऊन जरी असलं, तरी हवेतला गारवा आपल्याला सहजपणे इकडे जाणवतो. भंडारदरा धरणावरनं आम्ही आता निघत आहोत आणि यानंतर आपण जाणार आहोत थेट रतनवाडीमध्ये. आता महत्त्वाची गोष्ट अशी मित्रांनो, जर तुम्ही दोघं-तिघं असाल, तर नक्की एस-टीने या. परंतु एस-टीने येण्याचा डिसएडव्हांटेज हा आहे, की तुम्ही तुमच्या वेळेनुसार निघू शकत नाही. आपण जाऊ शकतो, पण येताना आपल्याला एस-टीची वाट मात्र पाहावी लागेल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला ही आपली शॉर्ट्स थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल, तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याच व्हिडिओचा फुल पार्ट आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. खालची लिंक ओपन करून तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ देखील पाहू शकता. जय शिवराय.